यूज्ड टू. तर आजच्या या व्हिडिओ लेसनमध्ये आपण बघणार आहोत वाक्यामध्ये यूज टू कसे वापरायचे, त्याचे स्ट्रक्चर कसे बनवायचे आणि आपलं बोलणं अधिकाधिक इम्प्रेसिव्ह कसं बनवायचं. आणि हे यूज टू होकारार्थी, नकारार्थी, प्रश्नार्थी आणि निगेटिव्ह प्रश्नार्थी वाक्यांमध्ये कसं वापरायचं हे आजच्या लेसनमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपण हे जाणून घेऊया की यूज टू वापरतात कधी. तर भूतकाळातील एखादी सवय सांगण्यासाठी किंवा भूतकाळात आपण एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा करत होतो, वारंवार केल्या जाणारी गोष्ट सांगण्यासाठी आपल्याला जे वापरावं लागते ते असते यूज्ड टू. म्हणजे आपली सवय सांगण्यासाठी किंवा वारंवार केल्या गेलेली गोष्ट सांगण्यासाठी आपण यूज टूचा वापर करून ती गोष्ट किंवा ती सवय सांगणार आहोत. जसे की मी लहान असताना खूप खेळत होतो, झाडावर चढत होतो, पाण्यामध्ये उड्या मारत होतो किंवा मी माझ्या मित्राला रोज भेटायला जात होतो. ह्या आपल्या भूतकाळातल्या सवयी किंवा वारंवार घडणाऱ्या गोष्टी आहेत आणि त्या आपल्याला सांगायच्या आहे यूज टू वापरून. बघूया यूज टूच्या वाक्याची स्ट्रक्चर कसे बनवायचे. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे सगळ्यात पहिले सब्जेक्ट प्लस यूज्ड टू प्लस ॲक्शन वर्बचे फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट म्हणजेच उरलेलं वाक्य. हे जरी ऐकायला यूज टू यूज टू असं जरी ऐकायला येत असलं तरी ते यूज्ड टू यूज टू आणि प्रेझेंट टेन्सचं सेंटेन्स असो किंवा पास्ट टेन्सचं असो किंवा फ्युचरशी रिलेटेड असो हे पूर्ण यूज टू लावूनच येणार. या यूज टूला आपण वाक्यात 3 प्रकारे वापरू शकतो. त्यापैकी आज आपण पहिला प्रकार बघणार आहोत, उद्या दुसरा आणि त्यानंतर तिसरा. चला तर बघूया आजचे पहिले एक्झाम्पल जे आहे पॉझिटिव्ह सेंटेन्समध्ये. वेन आय वॉज अ चाइल्ड आय यूज टू प्ले फॉर होल डे. जेव्हा मी लहान होतो मी दिवसभर खेळत होतो. When I was a child, I used to play for whole day. या ठिकाणी मी माझी भूतकाळातील एक सवय सांगतो आहे आणि ही सवय सांगण्यासाठी मी used to ह्याचा वापर केला आहे आणि मी ते इंग्लिशमधून सांगणार. When I was a child, I used to play for whole day. आणि आता बघूया यूज टूचे निगेटिव्ह सेंटेन्स कसे बनवायचे. म्हणजे मला एखादी गोष्ट करण्याची सवय नव्हती आणि सेंटेन्स आहे ही डिड नॉट यूज टू स्पीक लाय इन हिज चाइल्डहुड. तो लहानपणी खोटा बोलत नव्हता. म्हणजे लहानपणी त्याला खोटं बोलण्याची सवय नव्हती आणि त्यासाठी आपण यूज टूच्या अगोदर वापरणार आहोत डिड नॉट आणि आपलं वाक्य बनणार आहे ही डिड नॉट यूज टू स्पीक लाय इन हिज चाइल्डहुड. यूज टूचे नकारार्थी वाक्य बनवताना आपल्याला डिड नॉट हे वापरायचे आहे. आणि आता बघूया यूज टूचे प्रश्नार्थक वाक्य कसे बनवायचे. आणि एक्झाम्पल आहे डिड शी यूज टू स्टील. तिला चोरी करण्याची सवय होती का भूतकाळामध्ये. डिड शी यूज टू स्टील. तिला चोरी करण्याची सवय होती का आणि ही सवय होती का, एखाद्या गोष्टीची सवय होती का हे विचारत असताना आपण वापरणार आहोत डिड वाक्याच्या सुरुवातीला आणि यूज्ड टू. डिड शी यूज टू स्टील किंवा डिड ही यूज टू ईट सॉईल. त्याला माती खाण्याची सवय होती का. डिड राम यूज टू क्राय ॲट नाईट. रामला रात्री रडण्याची सवय होती का. डिड यू यूज टू स्लीप लेट नाईट. तुला रात्री उशिरा झोपण्याची सवय होती का. अशा प्रकारे एखाद्या गोष्टीची सवय होती का हे इंग्लिशमध्ये विचारण्यासाठी आपण डिड लावून यूज टू वापरून वाक्य बनवू शकतो. आपण बघितले आहे एखाद्या गोष्टीची सवय होती का हे कसं विचारायचं. आणि आता आपण बघू की एखाद्या गोष्टीची सवय नव्हती का हे कसं विचारायचं.
तर विचारण्यासाठी आपण वापरणार आहोत डीड वाक्याच्या सुरुवातीला आणि वाक्य बनणार डिड यू नॉट यूज टू प्ले बॅडमिंटन? तुला बॅडमिंटन खेळण्याची सवय नव्हती का? डिड यू नॉट यूज टू प्ले बॅडमिंटन? किंवा आपण म्हणू शकतो डिड यू नॉट यूज टू कुक फूड ॲट युअर मदर्स होम? तुला तुझ्या आईच्या घरी स्वयंपाक करण्याची सवय नव्हती का? डिड यू नॉट यूज टू वर्क ऑन कम्प्युटर बिफोर? तुला यापूर्वी कम्प्युटरवर काम करण्याची सवय नव्हती का? डिड यू नॉट यूज टू स्पीक इंग्लिश बिफोर? तुला यापूर्वी इंग्लिश बोलण्याची सवय नव्हती का? डिड यू नॉट यूज टू? एखाद्या गोष्टीची सवय नव्हती का हे विचारण्यासाठी आपण वापरणार आहोत डिड यू नॉट यूज टू. यूच्या जागी आपण ही, शी, आय, वी काही पण टाकू शकतो, बट द सेंटेन्स स्ट्रक्चर विल बी डिड यू नॉट यूज टू. वेअर डिड यू यूज टू गो? तुला कुठे जाण्याची सवय होती? वेअर डिड यू नॉट यूज टू गो? तुला कुठे जाण्याची सवय नव्हती. टेक अ स्क्रीनशॉट, क्रिएट मेनी सेंटेन्सेस and use as much as you can. My dear friends, it's not sufficient at all just to know the structure of the sentence and only one example. It is most important just write down many more sentences in your notebook and just try to speak out those sentences with your family members, with your friends, with anyone. Otherwise, it will become difficult to be a fluent speaker of English language. Translate these sentences into English and send in the comment box. And it's a kind request to all of you, if you're visiting to the channel very first time, please don't go without subscribe the channel. Please do subscribe the channel and press the bell icon.